लोकशाही मराठीच्या जुहू चौपाटीच्या ग्राउंड रिपोर्ट नंतर महापौर रितू तावडे यांनी पाहणी केली, परंतु ज्या ठिकाणी प्रचंड कचरा आहे त्या ठिकाणी पाहणी करणं टाळलं। त्याच ठिकाणी प्रचंड कचरा पाहायला मिळतोय, त्यामुळे महापौर यांच्या पाहणी दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय। तर याच संदर्भात आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव या आपल्याशी लाईव्ह जोडल्या गेलेल्या आहेत। तर स्नेहा, महापौर रितू तावडे यांनी जुहू बीचची पाहणी केलेली आहे, पण ज्या ठिकाणी जास्त कचरा आहे तिथं पाहणी करणं टाळलेलं आहे, काय अधिकची माहिती आहे? लोकशाही मराठीच्या जुहू चौपाटीच्या ग्राउंड रिपोर्ट नंतर महापौर रितू तावडे यांनी जुहू बीचची पाहणी केलेली आहे, परंतु ज्या ठिकाणी प्रचंड कचरा आहे त्या ठिकाणी पाहणी करणं टाळलेलं आहे। स्नेहा, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? अगदीच आपण पाहतोय लोकशाही मराठीकडून दररोज जुहू चौपाटीचा रिअलिटी चेक करण्यात येत असतो, त्याचप्रमाणे आज देखील करण्यात आलेला होता। आता काही वेळापूर्वी महापौर रितू तावडे यांनी जुहू चौपाटीच्या परिसराची पाहणी केलेली होती, परंतु आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मात्र प्रचंड कचरा पसरलेला पाहायला मिळत आहे। अजूनही कचऱ्याचं साम्राज्य या जुहू चौपाटी किनारी आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर महापौर रितू तावडे यांनी जी पाहणी केलेली होती ती पुढच्या भागात आहे, त्या ठिकाणी संपूर्ण समुद्रकिनारा स्वच्छ करण्यात आलेला आहे, परंतु या मधल्या भागामध्ये जर पाहिलं तर अजूनही प्रचंड कचरा या ठिकाणी साचलेला पाहायला मिळत आहे आणि आता ही यंत्रणा इथला कचरा काढताना आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी जर पाहिलं तर ढीग देखील कचऱ्याचे पाहायला मिळत आहेत आणि हे ढीग जे आहे ते रचून ठेवलेले आहेत। जेव्हा पुन्हा पाणी बाहेर येईल, भरती येईल, तेव्हा हाच कचरा संपूर्ण पाण्यामध्ये जाईल आणि संपूर्ण समुद्रकिनारी कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळणार आहे। तरी देखील महापौर यांना या संदर्भात जेव्हा प्रश्न विचारण्यात आला त्यांचं हेच म्हणणं होतं की प्रशासन आपलं काम करत आहे, 75 असे कर्मचारी या ठिकाणी तैनात आहेत, यंत्रणा सज्ज आहेत आणि त्यांच्याकडून काम सुरू आहे। तसंच त्यांच्याकडून हे देखील सांगण्यात आलं की लोक मोठ्या प्रमाणावर कचरा टाकत असतात की त्यांनी कुठेतरी कचरा टाकणं थांबवायला पाहिजे, असं त्यांनी रितू तावडे यांनी सांगितलं होतं। परंतु आत्ताची परिस्थिती पाहतोय आपण, जुहू समुद्रकिनारी अजूनही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कचरा पाहायला मिळत आहे, कचऱ्याचे ढीग इथे रचून ठेवलेले पाहायला मिळत आहेत। नक्कीच स्नेहा, पण ज्या ठिकाणी कचरा आहे त्या ठिकाणी महापौर गेल्याच नाहीत असं दिसतंय। गेले 38 दिवस लोकशाही मराठीने याचा आढावा घेतलाय। अगदीच या ठिकाणी ज्या कचरा आहे त्या ठिकाणी महापौर आल्या नाहीत। महापौर पुढच्या जिथून एंट्री गेट आहे तिथे आल्या, तिथे पाहिलं तर संपूर्ण स्वच्छ दिसत होता समुद्र किनारा, परंतु मधल्या भागी जर पाहिलं तर प्रचंड कचरा, चिखल, सर्वत्र कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळत आहे, कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात। आता यंत्रणा या ठिकाणी काम करताना पाहायला मिळते। जेव्हा लोकशाही मराठी या ठिकाणी पोहोचलेली आहे तेव्हा यंत्रणेकडून काम सुरू करण्यात आलेलं आहे, परंतु जेव्हा महापौर आलेला होता त्यांनी पुढच्या भागाची पाहणी केलेली होती। खरं तर मध्यभागी प्रचंड कचरा पाहायला मिळतोय। धन्यवाद स्नेहा, आपण दिलेल्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।